हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषैली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, आज सकाळची सर्व काही कामं आवरली आणि मग त्यानंतर आहे ना, तुळस पण खराब झालेली होती. तर मग आता त्या तुळशीतले ना माती सर्व काही काढून घ्यायची आहे मला आणि नवीन माती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर आता येथे ना तुळशीतली माती काढून घेत आहे मी आणि शंभू पण येथेच खेळत होता. तर मग जवळच होता ना माझ्या, त्याच्यामुळं मग मी पटपट अशी सर्व काही माती ते काढून घेत आहे. आणि आता सर्व काही माती ते तुळशीतली काढायची झालेली आहे. आणि येथे ना जवळच डीपी बसवली, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तेथे ना थोडं खणलेलं आहे, तर मग तेथे थोडीशी काळी माती आहे. तर मग आता येथूनच काळी माती मला घेऊन जायची आहे. तर मग आता शंभू पण आलेला होता माझ्यासोबतच. तर मग आता येथे ना, येथे बघू शकता काळी माती. मग मी आता काळी माती घेण्यासाठी आलेले होते. तर मग छान अशी काळी माती पण मला भेटलेली आहे. तर मग आता जेवढं लागेल तेवढी मी टपामध्ये घेतलेली आहे आणि मग आता तुळशीमध्ये टाकायची आहे. तर ऊन पण वाढलेलं होतं, शंभू पण मागे मागे होता. तर मग त्याला बोलले चला आपल्याला पटकन जायचं आहे. तर मग आता माती पण घेऊन आलेले मी. तर मग आता तुळशीमध्ये आता जे बसतील तितकं असं टाकून घेत आहे माती. तुळशीमधली माती ना आपण वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा अशी बदलायची असते. मग त्यामुळे मग तुळस आपली काही खराब होत नसते. मग तुळस सारखी माती तीच असली ना, तुळस पण खराब होऊन जात असते पाणी टाकून टाकून. मग त्यानंतर मग सर्व काही त्यात माती बसेल तितकी टाकून घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर आहे ना, आम्हाला पण गावामध्ये जायचं होतं. तर आता इथे सर्व माझं आवरलं आहे आणि मग आता मुलांचं पण आवरून आणि आम्ही आता सर्वजण गावामध्ये निघालेलो आहोत. खरं तर मेन म्हणजे आहे ना, मला दर्शनाला जायचं होतं गावातल्या देवीच्या. तर मग आता इथे आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आम्हाला जेव्हा जेव्हा वाटतं ना, तेव्हा तेव्हा आम्ही देवीच्या दर्शनासाठी हमखास येतच असतो. तर मुलांना पण घेऊन येत असतो आमच्या. आणि देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आहे ना, मुलांना खूप छान वाटतं. तर ते मनसोक्त खेळत असतात मंदिरामध्ये, येथेच म्हणजे प्रांगणामध्ये तिकडं बाहेर. आणि मग आता येथे ना काही गर्दी नव्हती, संध्याकाळच्या वेळेला ना जास्त काही गर्दी नसते मंदिरामध्ये. तर आता येथे आम्ही छान असं दर्शन घेतलं. तर खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे. मग त्यानंतर बॅक साईडला पण दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालेलो होतो. तर येथे ना कॉईन चिटकवायचे असतात, ज्यांची इच्छा असते तेथे ते ना कॉईन चिटकवत असतात. तर मग आम्ही पण आता दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत. तर पुढे पण मंदिर आहे ना, तर पुढच्या मंदिरामध्ये पण दर्शन घ्यायचे आहे आम्हाला. तर मग येथे ना ज्योत पेटवली जात असते. तर मग आता येथे तेल वात करत असतात. तर देवीच्या समोरच खूप मोठी ज्योत आहे. तर मग येथे ना ज्योत पेटवत असतात. आणि मग ज्यांना तेल वात करायचे असले ना, तर मग येथे ह्या मोठ्या ज्योतीवर तेल वात करत असतात. तर मग आम्ही आता पुढे पण दर्शनाला चाललेलो आहोत. तर शंभू, स्वरा, मिस्टर हे पुढे गेलेले होते. तर पुढे पण आहे ना गणपतीचं आहे, देव्यांचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. तर मग खूप छान वाटतंय. एकदा मंदिरामध्ये आलं ना देवीच्या, तर सर्व देवांचे दर्शन होत असतात. त्यामुळे ना आम्ही एकदा तरी आठवड्यातून एकदा तरी दर्शनासाठी येत असतो. पण इतर ठिकाणी फिरत असतो, पण देवाच्या मंदिरात आलो ना तर सर्व काही आपण विसरून जात असतो. त्यामुळे आम्ही देवीच्या मंदिरात बघा किती छान असे झाड आहे आणि लाईटी पण लावल्या आहे त्याला वरती झाडांना. संध्याकाळच्या वेळेला तर खूपच छान वाटत असतं, लाईटी वगैरे असतं ना, असं खूपच छान वाटत. आणि संध्याकाळच्या वेळेला ना गर्दी कमी राहते. गर्दी कमी राहते का? आता येते ना गणपतीचं मंदिर आहे. बाप्पा केला का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे ना गणपतीचं मंदिर आहे. इथे 3 देवाचं मंदिर आहे, सरस्वती, संतोषी माता, महालक्ष्मी. काय करायचंय? काय करायचं? चाल घंटी वाजव, चाल. हां वाजवा घंटा. इथे भरपूर मोठं असं तळ आहे. त्या साईडला एक तळ आहे, ह्या साईडला एक तळ आहे.
आणि त्या साईडला जुनं तळ आहे हे ते बघू शकता. त्यात आहे ना पाणी नाही भरेल, साफसफाई केली तळ्याची. आणि त्या साईडला एक तळ आहे, इथे एक तळ आहे त्या साईडला. या साईडला निवासी खोल आहे सर्व काही. इथे सर्व निवासी खोल आहे. जे भाविक येतात ना मग त्यांना इथे शंकराचं मंदिर. तो फसला होता. थोडं थोडं टाक. बस. बस बस. छान असं शंकराच्या मंदिरामध्ये पण आमचं दर्शन झालं आणि पुढे निघालेलो होतो. तर येथे ना झाडाला लाईटिंग लावलेली होती. तर स्वरा बघत होती कशी लावली काय, आणि तिचं बघून शंभू पण बघायला गेला. तर मग त्याला आम्ही बोलून घेतलं मागे. तर लाईट होती ना त्यामुळे मग त्यानंतर येथे मुलांना पण खेळायचं होतं, त्यामुळे मग थोड्या वेळ आम्ही येथे बसणार होतो. तर मग आता येथे मुलांना थोड्या वेळ खेळायला सोडून दिलेलं होतं आम्ही. आता येथे ना आम्ही थोड्या वेळ बसलोय सर्वजण. आता इथे आम्ही बसलोय, मिस्टर इथे आणि मी इथे. शंभू स्वरा खेळू राहिले. सेकंड या सेकंड चल शंभू सेकंड. येथे शंभू स्वरा खेळत होते ना, तर त्यांना आहे ना पुजारी काकांनी बोलून घेतलं आणि देवीची वेणी दिलेली आहे. खूप छान अशी देवीची वेणी दिली आहे. तर हा असा प्रसादच म्हणायला लागत असतो. तर संध्याकाळच्या वेळेला आहे ना ते आपल्या देवीच्या अंगावरती जो साज शृंगार घातलेला असतो ना ते काढून देत असतात. मग जे भाविक असतात तिथे मग त्यांना देऊन टाकत असतात ते. असं नेहमी आम्हाला होतं असतं. तर आम्ही तिथे गेलो का आम्हाला काही ना काही देवीचं भेटतच असतं. फूल किंवा वेणी, गजरा असं काहीतरी आम्हाला भेटतच असतं. तर आता येथे आम्ही साईडला बसलेलो होतो, पण मग शंभू स्वरा खेळत होते ना तर प्रांगणामध्ये. तर त्यांना बोलून घेतला आणि मग गजरा दिलेला आहे. आम्हाला निघायचं आहे आता. मंदिरातून दर्शन घेऊन निघाल्यानंतर आहे ना मुलांचं चाललेलं होतं सोयाबीन चिल्ली खायची आहे. तर मग येता येताच आम्ही मग पार्सल पण घेऊन आलेलो होतो. शेजवान राईस आणि सोयाबीन चिल्ली होती. तर स्वराला विचारलं कसं आहे, तर ती म्हणती छान आहे. आणि शंभू लपून बसत होता बघा. तर येते दोघं पण आता बसलेले आहे. तर त्यांना आहे ना सोयाबीन चिल्ली खूप आवडत असते. तर मी घरी पण बनवत असते. दर्शन घेऊन निघाल्यानंतर मग स्वराचं चाललं काही सोयाबीन चिल्ली खायची आहे. तर मिस्टर बोलले आता घरी जाऊन उशीरच होईल, तर तोपर्यंत पार्सल घेऊ आपण. मग येथे ना भालेराव मावशी बीटाचा हलवा बनवलेला होता. तर मग त्यांनी पण आम्हाला दिलेला होता. खूप छान हलवा झालेला होता. तर मग त्यानंतर सर्व आमचं जेवण वगैरे झालं. तर येथे ना स्वरा लिप बाम लावत होती. तर स्वराचं बघून तो पण लावायला लागला शंभू. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय.